नमस्कार, मी किशन शिवाजी जाधव, श्री शिवाजी महाविद्यालय परभणीचा विद्यार्थी। आज आपल्या समोर कविता सादर करत आहे आणि कवितेचा शीर्षक आहे शेतकरी हा राजा असतो। लहानपणापासून बघत आलो शेतकरी हा राजा असतो। लहानपणापासून बघत आलो शेतकरी हा राजा असतो। मग सांगा तोच शेतकरी राजा फाटक्या कपड्यावर का असतो। आतापर्यंत बघत आलो काळ्या मातीला हिरवे वस्त्र घालून। आतापर्यंत बघत आलो काळ्या मातीला हिरवे वस्त्र घालून शोभा देत असतो। मग सांगा तोच शेतकरी राजा फाटक्या कपड्यावर का असतो। आतापर्यंत शिकत आलो काळी माती ही आपली आई असते। आतापर्यंत शिकत आलो काळी माती ही आपली आई असते। मग त्याच आईने दिलेला घास मिळवण्यासाठी तो शेतकरी राजा दुसऱ्याच्या दारावर उभा का असतो। आतापर्यंत आपण बघत आलो निसर्ग हा सारखी परीक्षा घेत असतो। पण त्याच परीक्षेपोटी तो शेतकरी राजा मात्र सारखा नापास होत जातो। आतापर्यंत ऐकत आलो सरकार प्रश्न सोडवण्यासाठी असतं। आतापर्यंत ऐकत आलो सरकार प्रश्न सोडवण्यासाठी असतं, पण प्रश्नाचं उत्तर मिळत नाही म्हणून मात्र तो शेतकरी राजा प्रश्नांच्या जाळ्यात अडकत असतो। आपल्या परिवाराचं पोट भरण्यासाठी तो राबत असतो। परिवारासमोर हसतो पण मनातून मात्र रडत असतो। आपल्या मुलांना मोठं करण्याची स्वप्न बघत असतो, पण त्यांना चांगलं शिक्षण देऊ शकलो नाही म्हणून मात्र स्वतःला दोषी ठरवत असतो। आपल्या मुलीचं लग्न करण्यासाठी जीवाचं रान करत असतो आणि लग्न करतो, पण लेकरू सोडून गेलं म्हणून मात्र रात्रभर रडत असतो। आतापर्यंतचा इतिहास बघितला राजा हा नेहमी लढत असतो। मग सांगा म्हणूनच तो शेतकरी राजा एक पाऊल पुढे टाकत असतो। आणि एवढ्या सगळ्या अडचणी असून सुद्धा तो पुन्हा उठत असतो। स्वतः उपाशी राहतो परंतु देशाचं पोट भरवत असतो। आणि म्हणूनच शेतकरी हा राजा असतो। मनपूर्वक धन्यवाद।